तुम्ही शांत होता का हो शाळेत असताना? हो शांत, एकदम शांत? एकदम सज्जन. आतापर्यंत पण तसंच आहे. हो एकदम शांत. काय हो खरं आहे शांत आहेत? नाही ना? आता होऊ शकत नाही. असं होऊच शकत नाही. शाळेत जेव्हा हे यायचे तेव्हा हे शांत नव्हते तेव्हा? नाही, ते शाळेमध्ये नाही ना, ते रस्त्यावर उभायचे ना. रस्त्यावर? तुम्ही रस्त्यावर काय करायचा? आवडतं ठिकाण आहे का रस्ता? चालण्यासाठी रस्ताच असतो, पण रस्त्याने चालायचं. ह्यांच्याच शाळेचा रस्ता का चालायला घेतला होता तो तो? असा गैरसमज झाला ना, मी त्या रस्त्याने जातो त्यांना वाटलं तोच रस्ता आहे. हो, तुम्ही एकटे असायचे की ग्रुप असायचे? नाही, कायम एकटे? हो. आता काय करता तुम्ही? माझं BMCचं कॉन्ट्रॅक्टर आहे. कसलं कॉन्ट्रॅक्ट? रोडची. रस्त्याचं? आहे रस्ता काय सुटत नाही. राह में उनसे मुलाकात हो गई. तुम्हाला अंदाज आला होता की हे कधीतरी प्रपोज करतील असं? नहीं, एक्चुअली जब मैंने उनको फर्स्ट टाइम देखा था ना, तो मैंने मतलब उनका साइड लुक देखा था, तभी सोचा था कि शादी करूँगी तो इनसे करूँगी. फिर पता नहीं था ये कौन है, क्या है, कुछ नहीं पता था कौन से कास्ट के हैं. सोचा था कि साउथ इंडियन है. प्यार होने के बाद मालूम महाराष्ट्रियन है. हाँ? फिर तो अभी पीछे जाना नहीं था, क्योंकि बचपन से एक ही था दिमाग में, जिससे प्यार करूँगी उसी से शादी करूँगी. शादी करेल. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? नहीं केला मला. तुम्ही? कुठे? डेअरिंग आपणच करू शकतो. 2 साल लगे उनको प्रपोज करने के लिए, क्योंकि हम सिर्फ एक दूसरे को देखते थे, बात नहीं करते. पण तुम्ही यांना प्रपोज केलं? प्रपोज केलं. डायरेक्ट? भीती नाही वाटली तेव्हा असं प्रपोज करताना? नाही? जे आहे योग्य आहे ते करायला भीती. हा, तुम्ही शांत होते ना पूर्वी. हा, मगाशी सांगितलं तुम्ही. त्यामुळे तुम्हाला भीती वगैरे काय जरा वाटलीच नाही. तुम्ही डायरेक्ट त्यांना प्रपोज केलं. कुठे कुठे प्रपोज केलं आठवतंय? रस्त्यावर. रस्ता कॉमन आहे आमच्याकडे. रस्त्यावरच लग्न रस्त्यावर नाही ना केलं? हो देवळात देवळात. नाही पण मग ह्यांना प्रपोज केलं तेव्हा लगेच यांचा होकार आला? नाही आला ना. काय तेच झालं? 11वीला केलं तेव्हा नाही आला. का हो? का नाही? पूछा नहीं, खाली बता दिया कि मैं प्यार करता हूँ, पूछा नहीं था. अच्छा, प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्ही नाही म्हणजे विचारलं नव्हतं. सुरुवात केली, नंतर बोला अजून होऊ दे, ते डेव्हलप झाल्यानंतर विचारूया काय आहे त्याचा. हाँ फिर बाद में जैसे घर पे पता पड़ गया, तो थोड़ा ऐसा हो गया कि अभी स्टडीज़ करनी है, आपको कुछ बनना है, तो ये सब छोड़ो. तो फिर हमने भी डिसाइड किया, माँ बाप दोनों के रेडी नहीं थे, तो फिर बीच में 14 ईयर्स का गैप भी था हमारा. डायरेक्ट घर तक जाने से पहले आप दोनों मिलते होंगे ना? नहीं, यही हमारे लव स्टोरी का मतलब मेन है. क्या हम है? मिलते ही नहीं थे. 14 ईयर्स हम दोनों एक दूसरे से नहीं मिले, क्योंकि माँ 14 बाप, वर्ष. हमने डिसाइड किया था कि अगर मम्मी डैडी राजी होंगे तो ही शादी करनी है, वरना नहीं. तो 14 ईयर्स तक कोई हाँ नहीं कर रहा था. नाही मग फायनली होकार कधी झाला? मग 14 वर्षानंतर, एवढा 14 वर्षात तुम्ही एकमेकांना भेटले नाही, नाही, एकमेकांशी संवाद नाही, काय मोबाईलवर बोलत होता तेवढंच? मोबाईल पण कुठे होता त्यावेळी? फोनवर. मोबाईल पण नव्हता, फोन फोन कुठे करायचे? लँडलाईनमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये. तुम्ही करायचे? हां, तरी पण त्याला अक्कड होती, बोलायचे नाही माझ्यासाठी. हा का? इसका ये था कि मम्मी ने ना बोला ना तो नहीं करना है, आई वडिलांचं मी और मेरा था कि मैंने प्यार किया तो मुझे करना है. अच्छा, मैं फर्म थी अपनी, क्योंकि मैं सिंधी हूँ, अपनी बातों से हटती नहीं हूँ. क्या बात आहे. तेवढ्यात सांगून टाकलं, मैं सिंधी हूँ, अपनी बातों से हटती नहीं हूँ. आणि तुम्ही काय हो? मी मराठी आहे. मग आई वडिलांचा मान ठेवायलाच पाहिजे. क्या बात है. दोघंही वाह. मग शेवटी का मान तो मैंने भी रखा ना. रखा, 14 ईयर्स 100%. मैंने भी रुका. कि मम्मी डैडी बोले अभी तुम्हारी एज खत्म हो रही है, जा रही है, शादी कर लो. तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल या दोघांबद्दल. आमची वहिनी म्हणजे वहिनीसारखी आम्हाला तिने कधी वागवलंच नाही. एक मोठ्या बहिणीसारखंच तिने आम्हाला, म्हणजे आम्ही लहान असल्यापासून ती आमच्या घरात आली, पण कधी आम्हाला तिने मोठ्या बहिणीसारखंच तिने आम्हाला आतापर्यंत, आणि तिने सगळ्या घराला सांभाळून घेतलं. आणि आज आहेत म्हणजे आज त्या दोघांची मेहनतीमुळे आज ते, आमची पहिली हालाकीची भरपूर गरिबी होती, पण आता त्यांच्या दोघांच्या मेहनतीमुळे ते भरपूर हे केलं, त्यांच्या शून्यातनं उभे राहिले दोघं. अरे वा. जर देवाने पुढच्या जन्मी मला जन्म दिला तर हेच मम्मी डॅडी परत मला मिळो असं माझी इच्छा आहे. हो. बरं, मला एक प्रश्न विचारायचा. या दोघांपैकी कोणाचा हात लागतो? आजपर्यंत डॅडीने हात उचलला नाही आहे, पण मम्मीनी हे केलेलं आहे. मम्मी टीचर होती, अभ्यासासाठी केलेलं आहे, बाकी काही नाही. ते बरं आहे, बहिणींना मारलं आणि मुलाचे लाड केले. नाही ॲक्च्युअल मी लाड करायला पहिले घरात नसायचोच. कारण सकाळी एवढी हालाकीची परिस्थिती होती का सकाळी निघायचो कामाला की रात्री 10:30-11ला घरी यायचो. खूप कठीण काळ बघितला. भरपूर. म्हणजे आता काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे मी 400 रुपयाच्या नोकरीवर होतो त्यावेळेला कामाला, आणि हिने म्हणजे कंप्लीट अख्ख्या घराला ट्युशन करून सांभाळलं. आणि ह्यांच्या घरची जी परिस्थिती होती ती म्हणजे व्यवस्थित होते, म्हणजे भरपूर श्रीमंत वगैरे होते लोक. अशा ह्याच्यातून माझ्याकडे, आणि आम्ही जे राहायचो ना ते पत्र्याच्या घरामध्ये राहायचो, आम्हाला घर पण नव्हतं. या माऊलीने खूप केलं. भरपूर.
ते माझं कर्तव्य आहे. कारण ज्या वेळेला मी आजारी पडलो ना त्यावेळेला म्हणजे हॉस्पिटलमध्ये भरायला पैसे पण नव्हते. त्यावेळेला हिरापन्ना तिथे जाऊन अक्षरशः पदर बसून भीक मागितली लोकांकडनं आणि त्याच्यातून मी आजारी झालो. आणि ही माझी बहीण सुचुती ती म्हणजे तेव्हा सोशल वर्करला होती, सोशल वर्क शिकायची, MSWला होती ती. तर ती त्यावेळेला तिचा वाडा वगैरे ह्या साईडला सगळं हे चालायचं, काम चालायचं. तर मला जशी माझी आजारपण वाढायचं तसं ती तिकडून एवढ्या रात्री 11 वाजता बोटीने ह्या साईडची मुलगी ती हॉस्पिटलला पोचायची. नानावटीला मी होतो जवळजवळ 3 महिने. अरे वा. म्हणजे घरच्याही पण मला भरपूर सपोर्ट दिला, पण सर्वात मोठा सपोर्ट हिचा होता. एवढं सगळं सांभाळून नंतर मग मला भरपूर माझी तिने प्रगती करून दिली. बघा किती छान असतं, हसत राहा. आणि आता 3 आव्हानं, म्हणजे या मोठ्या आव्हानांसमोर ही आव्हानं छोटी आहेत, पण एक खेळ म्हणून जराशी गंमत. पहिली चिठ्ठी घ्या. बघूया कुठला चित्रपट येतोय. मराठी चित्रपटाचं नाव आहे. खाली वरती फॅमिली, मुंबई पुणे मुंबई. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पुढची चिठ्ठी घ्या. हिंदी गाणं आहे. मैं पागल, हिंदी गाणं, नहीं मैं पागल, हिंदी गाणं आहे. मैं दीवाना. चक्कर, दिल तो पागल है, सिर घूमना, सर जो मेरा चक्र है या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए, काहे घबराए. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरी चिठ्ठी. मी उचलायची. तुम्ही चुचला. त्यांना देऊया का ह्याचं ऍक्टिंग करायला? नको नको. थांबा. मराठी म्हण आहे, म्हण. बोलायचं नाही. मुलं, लंगडा, वासवत लंगडी गाय शाणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. पेपरकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांची. एक तर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवलं पाहिजे. थांबा, मान्य आहे? मान्य. बरं. दुसरं आळस थोडा काढून टाकला पाहिजे अंगातला. ते वॉक करत नाही. वॉक करत नाही? नाही. काय हो? बर. आणि तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा असं आहे का डोकं थोडं शांत ठेव, बाकी काही नाही. ठेवीन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा बहिणींकडून. रोजचं आता सोशल वर्क करताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवावं. कळलं? मान्य आहे? हो. दुसरी अपेक्षा? टाइम टू टाइम घरात येऊन जेवावं. कळलं का? ओके. जेवण. हां. तिसरी डबा घेऊन अपेक्षा? गेला पाहिजे. आणि डोकं शांत ठेवावं. रोज रोज माझ्या मागे बोलू नये. लवकर उठ, वॉकला जा, लवकर उठ, वॉकला जा. ही जोडी म्हणजे एक दुजे केली सारखी आहे. दोघेही डोकं शांत ठेवावं. बरं. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणणार? सॉरी म्हणणार तर माझी मोठी बहीण आहे, मम्मी पप्पा जे नाही आहे आता, कारण त्यांना मी दुखवलं भरपूर. आणि थँक्स म्हणणार तर मामा, आत्या आणि या 3 बहिणींनी ज्यांनी माझ्यासाठी भयंकर केलं होतं ह्या घरात येऊन, तर त्यांना थँक्स बोलणार. तुम्ही का थँक्यू म्हटलं त्याला? कारण जेव्हा ही पडली तेव्हा हिचा पेपर पण पडला, तर मी तो पेपर उचलला आणि मला दिसलं की त्यांनी ही खूप सारं लिहिलं आहे, तर मी थोडं कॉपी करून घेतलं. कोणाचं काय कोणाचं काय. तिकडे या चक्कर येऊन पडले आहेत, तेवढेच ह्यांनी चक्कर चालवलं.